Hello students, in this last lecture we are going to start a new topic, data structure. Then this topic were introduction to a data structure and 6 data structure operations were studies. Then in this lecture the next point is control structures. Control structures means आपल्याला आपण 11वीला बघितलेले आहेत कंट्रोल स्ट्रक्चर्स. दोन टाइप होते कंट्रोल स्ट्रक्चरचे, एक सिलेक्शन स्ट्रक्चर किंवा त्याला म्हणत होतो सिलेक्शन स्टेटमेंट आणि दुसरं होतं आपलं लूपिंग स्टेटमेंट. आता सिलेक्शन स्ट्रक्चर किंवा सिलेक्शन स्टेटमेंटमध्ये काय काय येत होतं तर इफ एल्स, तुमचं नेस्टेड इफ एल्स, एल्स इफ लॅडर, स्विच हे तुमचे 5 सिलेक्शन स्टेटमेंटमध्ये येत होते आणि लूपिंगमध्ये फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप असे 3 लूप येत होते. मग कंट्रोल स्ट्रक्चरचे 2 टाईप पडत होते, एक सिलेक्शन स्टेटमेंट आणि दुसरा आहे लूपिंग स्टेटमेंट. तोच आपल्याला ह्या डेटा स्ट्रक्चरमध्ये पॉईंट रिपीट आहे पण थोडासा वेगळ्या पद्धतीनं आहे. कंट्रोल स्ट्रक्चर्स, आता इथं 3 टाईपचे कंट्रोल स्ट्रक्चर्स दिले, सिक्वेन्स लॉजिक, सिलेक्शन लॉजिक, इटरेशन लॉजिक. सिक्वेन्स लॉजिक, सिलेक्शन लॉजिक, इटरेशन लॉजिक. सिक्वेन्स लॉजिक म्हणजे काय तर जे काही तुमचं हे असेल स्टेटमेंट असेल किंवा जो काही तुमचा सिक्वेन्स असेल, ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स असतात आणि सगळे स्टेटमेंट्स वन बाय वन एक्झिक्यूट केले जातात. सिलेक्शन लॉजिक म्हणजे जसं आपलं इफ एल्स आहे की हे नाही सिलेक्ट झालं तर इफ सिलेक्ट करायचं, 2 स्टेटमेंट असतील, 3 स्टेटमेंट असतील त्यामधलं एक सिलेक्ट करायचं, सिलेक्शन लॉजिक. आणि इटरेशन म्हणजे फॉर व्हाईल लूप रिपीट होतो आपला, त्याला म्हणायचं इटरेशन लॉजिक. ठीक आहे, आपण वन बाय वन बघूया. फर्स्ट आहे आपलं सिक्वेन्स लॉजिक. आता सिक्वेन्स लॉजिक म्हणजे काय तर सिक्वेन्स, इन दिस सिक्वेन्स लॉजिक मॉड्यूल्स, आता फर्स्ट थिंग किंवा फर्स्ट गोष्ट आहे जिथं आपण काय करत होतो स्टेटमेंट्स यूज करत होतो. म्हणजे इफमध्ये समजा कंडिशन असेल आणि जर कंडिशन ट्रू असेल तर त्याच्या आतमधलं स्टेटमेंट एक्झिक्यूट केलं जातं आणि जर कंडिशन फॉल्स असेल तर एल्स पार्टमधलं दुसरं स्टेटमेंट एक्झिक्यूट केलं जातं. बरोबर आहे. स्टेटमेंट म्हणजे आपले सी आउट, सी इन. तर ह्या डेटा स्ट्रक्चर टॉपिकमध्ये स्टेटमेंटच्या जागी मॉड्यूल हा शब्द वापरलेला आहे. मॉड्यूल ए, मॉड्यूल बी, जसं की स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2, तसं आपलं मॉड्यूल ए, मॉड्यूल बी, मॉड्यूल सी म्हणजे स्टेटमेंटच्या जागी मॉड्यूल हा शब्द वापरलेला आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. त्यामुळे आपण स्टेटमेंटच्या म्हणजे मॉड्यूलच्या पद्धतीनं स्टेटमेंटच्या जागी मॉड्यूल हा शब्द आहे असं ते करून विचार करायचा. ठीक आहे. फर्स्ट आहे सिक्वेन्स लॉजिक. मग इन दिस सिक्वेन्स लॉजिक मॉड्यूल्स आर एक्झिक्युटेड सिक्वेन्शियली. हे जे मॉड्यूल्स आहेत हा त्याचा फ्लो चार्ट आहे. आता ह्याच्यामध्ये काय विचारतात आपल्याला तर सिक्वेन्स लॉजिक, सिलेक्शन लॉजिक, इटरेशन लॉजिक. क्वेश्चन सांगते मी. एक्सप्लेन विथ फ्लो चार्ट्स द फॉलोइंग कंट्रोल स्ट्रक्चर्स. हे 3 कंट्रोल स्ट्रक्चरची नावं दिलेली आहेत. मग फ्लो चार्ट त्याचा काढायचा आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. ठीक आहे. मग इथं फ्लो चार्ट काढलेला आहे मी फर्स्ट सिक्वेन्स लॉजिकचा. फ्लो चार्ट कसा आहे बघा की इन दिस सिक्वेन्स लॉजिक मॉड्यूल्स आर एक्झिक्युटेड सिक्वेन्शियली. ह्या मॉड्यूलनंतर हे मॉड्यूल एक्झिक्यूट होतं, ह्या मॉड्यूलनंतर हे मॉड्यूल एक्झिक्यूट केलं जातं. म्हणजे जसे आपले स्टेटमेंट असतात वन बाय वन तसे वन आफ्टर द अनदर आपलं मॉड्यूल एक्झिक्यूट केलं जातं. द सिक्वेन्स इज रिप्रेझेंटेड बाय मीन्स ऑफ नंबर्ड स्टेप आर बाय द ऑर्डर इन विच मॉड्यूल्स आर रिटन. हा त्याचा अल्गोरिदम आहे ABC. सिक्वेन्स लॉजिकमध्ये लक्षात ठेवायचं फ्लोचार्ट कसा काढायचा. मॉड्यूल ए म्हणजे स्टेटमेंट 1, 2, मॉड्यूल ए, मॉड्यूल बी, मॉड्यूल सी. सगळे मॉड्यूल सिक्वेन्शियली काढायचे कारण ह्यामध्ये इन द सिक्वेन्स लॉजिक मॉड्यूल्स आर एक्झिक्युटेड सिक्वेन्शियली वन आफ्टर अनदर. एकानंतर दुसरं मॉड्यूल, दुसऱ्यानंतर दुसरं मॉड्यूल असं वन आफ्टर अनदर मॉड्यूल एक्झिक्यूट केले जातात. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हे झालं आपलं पहिलं सिक्वेन्स लॉजिक. त्याचा हा फ्लो चार्ट आहे. फक्त सिम्पल फ्लो चार्ट आहे, वन बाय वन फक्त मॉड्यूल लिहिलेले आहेत.
का? कारण की ह्याच्यानंतर हे मॉड्यूल एक्झिक्यूट होणार, ए नंतर बी नंतर सी मॉड्यूल एक्झिक्यूट होणार आणि खाली काय असतील ते तुमचे 1 बाय 1 मॉड्यूल एक्झिक्यूट होणार. ठीक आहे, हे झालं सिक्वेन्स लॉजिक. नेक्स्ट आहे आपलं सिलेक्शन लॉजिक. सिलेक्शन लॉजिक. आता ह्या सिलेक्शन लॉजिक म्हणजे कोणतं? तर तुमचं इफ स्टेटमेंट आणि इफ एल्स हे दोन लक्षात घ्यायचे. इफ आणि इफ एल्स. मग सिलेक्शन लॉजिकचे 2 टाईप पडतात. सिलेक्शन लॉजिकमध्ये काय असतं? युजेस ए नंबर ऑफ कंडिशन्स विच कॉजेस सिलेक्शन आउट ऑफ सेव्हरल अल्टरनेटिव्ह मॉड्यूल्स. म्हणजे भरपूर मॉड्यूल्स असतात, त्यामधलं आपल्याला एकच सिलेक्ट करायचं असतं, म्हणून त्याला म्हणायचं सिलेक्शन लॉजिक. आता त्याचे 2 टाईप आहेत. फर्स्ट आहे सिंगल अल्टरनेटिव्ह. सिंगल अल्टरनेटिव्ह आणि दुसरा आहे डबल अल्टरनेटिव्ह. तर सिंगल अल्टरनेटिव्हचा जो स्ट्रक्चर आहे ते असं आहे. आपल्या इफ स्टेटमेंट लक्षात घ्यायचं. सिंगल अल्टरनेटिव्ह म्हणजे इफ स्टेटमेंट आणि दुसरा सिलेक्शन लॉजिकचा टाईप आहे डबल अल्टरनेटिव्ह म्हणजे आपलं इफ एल्स स्टेटमेंट. आता सिंगल अल्टरनेटिव्ह म्हणजे फक्त एकच इफ स्टेटमेंट असतं. इफ कंडिशन दिली जाते, नंतर कॉमा देन. आपला जो सिंटॅक्स आहे इफ आणि ब्रॅकेटमध्ये आपण कंडिशन देतो, ओपन करली ब्रॅकेट क्लोज. इथं फक्त तसाच आहे, फक्त थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं आहे. आणि तुमचं मॉड्यूल स्टेटमेंटच्या जागी मॉड्यूल हा शब्द आहे. मॉड्यूल ए आणि लास्टला लिहिलं जातं एंड ऑफ अ इफ स्ट्रक्चर. एंड ऑफ अ इफ स्ट्रक्चर. बघा, इफ इथं तुमची टेस्ट कंडिशन असते, ओपन करली ब्रॅकेट, त्याच्या आतमध्ये जे काही स्टेटमेंट असेल ते आणि क्लोज करली ब्रॅकेट आणि इथं नेक्स्ट स्टेटमेंट. ठीक आहे, हे आपण 11वीला बघितलेलं आहे इफ एल्स. मग सिलेक्शन लॉजिकमध्ये तेच आहे. सिलेक्शन म्हणजे वेगवेगळे मॉड्यूल्स असतात किंवा ज्यांना आपण स्टेटमेंट म्हणतो त्यापैकी एक सिलेक्ट करायचं असते. सिलेक्शन लॉजिक त्याचे 2 टाईप आहेत. पहिला आहे सिंगल अल्टरनेटिव्ह आणि दुसरा आहे डबल अल्टरनेटिव्ह. सिंगल अल्टरनेटिव्ह म्हणजे जे तुमचं इफ स्टेटमेंट आहे त्याला म्हटलं जातं सिंगल अल्टरनेटिव्ह. मग बघा, हा आपला पहिला सिंटॅक्स 11वीचा. इफ टेस्ट कंडिशन, जर टेस्ट कंडिशन ट्रू असेल तर त्याच्या आतमधलं स्टेटमेंट एक्झिक्यूट केलं जातं आणि जर टेस्ट कंडिशन फॉल्स असेल तर हा स्टेटमेंटचा पार्ट स्किप होतो आणि नेक्स्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट केलं जातं जर फॉल्स असेल तर. सेम इथं अप्लाय केले, फक्त थोडासा सिंटॅक्स वेगळा आहे की इफ कंडिशन फक्त ब्रॅकेटमध्ये नाही, कंडिशन हा वर्ड लिहिला आहे. इफ कीवर्ड कंडिशन कॉमा देन कोलन मॉड्यूल ए. स्टेटमेंटच्या जागी मॉड्यूल हा शब्द आहे. मॉड्यूल स्टेटमेंट 1 2 त्याच्या जागी मॉड्यूल ए आणि लास्टला एंड ऑफ इफ स्ट्रक्चर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. मग ह्याचं वर्किंग पण सेम आहे की इफ कंडिशन इज ट्रू देन मॉड्यूल ए इज एक्झिक्युटेड. मॉड्यूल ए इज एक्झिक्युटेड अँड अदरवाइज मॉड्यूल ए इज स्किप्ड and next module of a algorithm is executed. ठीक आहे, सेम ह्याचं पण वर्किंग आहे की इफ कंडिशन इज ट्रू देन मॉड्यूल ए इज एक्झिक्युटेड अँड इफ द कंडिशन इज फॉल्स देन मॉड्यूल ए इज स्किप्ड अँड द नेक्स्ट जे काही असेल मॉड्यूल ते एक्झिक्यूट केलं जातं. तसं इथं नेक्स्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट केलं जातं, तसं ह्याच्यामध्ये जे काही पुढचं नेक्स्ट मॉड्यूल असेल ते एक्झिक्यूट केलं जातं. आता ह्याचा फ्लो चार्ट बघा. फ्लो चार्ट कंडिशन
मॉड्यूल ए आणि इथून आता इथं ट्रू आणि फॉल्सच्या जागी एस नो वापरलंय. म्हणजे कसं फ्लोचार्ट आपण डायमंड बॉक्स यूज करतो. कंडिशन जर ट्रू म्हणजे एस असेल तर मॉड्यूल ए एक्झिक्यूट होणार आणि जर कंडिशन फॉल्स असेल किंवा म्हणून इथं फॉल्सच्या जागी नो हा शब्द वापरलाय तर काय होणार आहे, जे काही नेक्स्ट मॉड्यूल असेल ते एक्झिक्यूट केलं जातं. ठीक आहे, हे झालं पहिलं सिंगल अल्टरनेटिव्ह. आता नेक्स्ट ह्याचा टाईप आहे डबल अल्टरनेटिव्ह. डबल अल्टरनेटिव्ह मधले म्हणजे आपलं इफ एल्स. इफ कंडिशन जर ट्रू असेल देन मॉड्यूल ए एक्झिक्यूट होतं आणि ह्याच्या खालीच लिहायचं एल्स पार्ट तुमचा, एल्स मॉड्यूल बी आणि लास्टला तुमचं आहे असं एंड ऑफ इफ स्ट्रक्चर. इफ आता ह्याचं वर्किंग कसं आहे आपल्या इफ एल्स सारखं आहे. इफ मध्ये ब्रॅकेटमध्ये टेस्ट कंडिशन, जर टेस्ट कंडिशन ट्रू असेल तर स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट होतं आणि जर टेस्ट कंडिशन फॉल्स असेल तर स्टेटमेंट 2 एक्झिक्यूट केलं जातं. 1 स्किप केलं जातं आणि 2 एक्झिक्यूट केलं जातं. तसंच इथं सेम आहे. इफ कीवर्ड कंडिशन देन इफ टेस्ट कंडिशन जी काही कंडिशन असेल ट्रू असेल देन मॉड्यूल ए एक्झिक्यूट होणार आणि इफ टेस्ट कंडिशन तुमची फॉल्स असेल देन काय होणार, एल्स पार्टमधलं तुमचं मॉड्यूल बी एक्झिक्यूट होणार आहे. ठीक आहे, स्टेटमेंटच्या जागी मॉड्यूल हे शब्द आहे. कसं वर्किंग होतं समजलं. इफ टेस्ट कंडिशन जर ट्रू असेल तर मॉड्यूल ए एक्झिक्यूट होणार आणि इफ टेस्ट कंडिशन जर फॉल्स असेल तर एल्स पार्टमधलं नेक्स्ट मॉड्यूल बी एक्झिक्यूट होणार. ह्याचा फ्लोचार्ट सेम आपण ह्याला काढलेला तोच काढायचा, फक्त इथे मध्ये एक मॉड्यूल बी घातलं जातं. मॉड्यूल बी मॉड्यूल बी बघा. टेस्ट कंडिशन जर ट्रू म्हणजे इथं एस म्हटलंय तर मॉड्यूल ए एक्झिक्यूट होणार आणि फॉल्सला नो म्हटलंय, नो असेल तर मॉड्यूल बी एक्झिक्यूट होणार एल्स पार्टमधलं. ठीक आहे, हे झाले आपलं सिक्वेन्स लॉजिक. 1 बाय 1 आपलं काय होतं, मॉड्यूल एक्झिक्यूट होतात सिक्वेन्स लॉजिकमध्ये मे बी सी. ते फक्त फ्लो चार्ट त्याचा मॉड्यूल बी मॉड्यूल सी असा काढायचा. आणि दुसरं आहे आपलं सिक्वेन्स लॉजिक सिलेक्शन लॉजिक. सिलेक्शन लॉजिकमध्ये 2 टाईप पडतात, सिंगल अल्टरनेटिव्ह, डबल अल्टरनेटिव्ह. सिंगल अल्टरनेटिव्ह म्हणजे आपलं इफ स्टेटमेंट आणि डबल अल्टरनेटिव्ह म्हणजे आपलं इफ एल्स स्टेटमेंट. ठीक आहे, आता लास्टचा एक आहे आपला तो तिसरा राहिला आहे इटरेशन लॉजिक. इटरेशन लॉजिक. आता इटरेशन लॉजिक म्हणजे आपले फॉर लूप. इटरेशन म्हणजे रिपीट स्टेटमेंट होतात ते. फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप त्याला म्हणतो आपण इटरेशन म्हणतो आपण. मग इथं इटरेशन लॉजिक आहे. मग दिस टाईप ऑफ स्ट्रक्चर जनरली दिस टाईप ऑफ स्ट्रक्चर आर कॉल्ड लूप्स. दॅट 2 टाईप्स ऑफ लूप्स. फर्स्ट आहे ह्याच्यात परत 2 टाईप पडतात सिलेक्शन लॉजिक सारखे, रिपीट फॉर आणि दुसरा आहे रिपीट व्हाईल. रिपीट फॉर आणि रिपीट व्हाईल असे त्याचे 2 टाईप पडतात. ठीक आहे, हिअर सर्टन मॉड्यूल इज एक्झिक्युटेड रिपीटेडली अंटील द कंडिशन इज सॅटिस्फाईड. म्हणजे लूप काय होतं, जे काय आपलं मॉड्यूल असेल ते एक्झिक्यूट केलं जातं जोपर्यंत आपली कंडिशन सॅटिस्फाईड होत नाही तोपर्यंत. मग पहिलं बघूया आपण रिपीट फॉर किंवा रिपीट फॉर लॉजिक पण म्हटलं जातं आणि किंवा रिपीट फॉर म्हटलं तरी पण चालेल. त्याचं सिंटॅक्स बघा. रिपीट
फॉर ब्रॅकेटमध्ये आय लेस दॅन और आय लेस दॅन n किंवा आय लेस दॅन आय इज इक्वल टू 1 to n. I is equal to 1 to n. I is equal to 1 to n. आता त्याच्या आतमध्ये जे काही मॉड्यूल आहे ते एक्झिक्यूट केलं जातं आणि एंड ऑफ लूप. ठीक आहे, त्याचा फ्लो चार्ट बघा. I is equal to 1. Next, I less than n. जे काही मॉड्यूल असेल, जे काही मॉड्यूलमध्ये जे काही स्टेटमेंट असेल ते एक्झिक्यूट होतं एस आणि लास्टला तुमचं आय प्लस प्लस आणि इथं नो असेल तर लास्टला बाहेर पडतं. सॉरी, इथं शेवट बाहेर पडतं. ठीक आहे, आय प्लस प्लस बघा. इट रिपीट फॉर लूप. हां, रिपीट फॉर लूपमध्ये काय आहे की तुमचं पहिल्यांदा आता इथं सिंटॅक्स बघा, रिपीट वर्ड लिहिला आहे जसं आहे तसं रिपीट सिलेक्ट. इटरेशन लॉजिकचे 2 टाईप आहेत, रिपीट फॉर, रिपीट व्हाईल. फर्स्ट आहे रिपीट फॉर. मग रिपीट फॉर कंडिशन आय इज इक्वल टू 1 to n. n म्हणजे आपल्याला समजा 10 नंबर प्रिंट करायचे असतील किंवा 100 नंबर प्रिंट करायचे असतील तर आपण काय करतो की 100 व्हॅरिएबल्स घेतो किंवा 10 व्हॅरिएबल्स घ्यावे लागतील. मग हे जे कोडचं लेंदी प्रोसेस आहे ते होऊ नये यासाठी आपण काय केलेलं, फॉर लूप, व्हाईल लूपचा यूज करतो. म्हणजे जोपर्यंत आपली कंडिशन सॅटिस्फाईड होत नाही तोपर्यंत आपले स्टेटमेंट्स प्रिंट होत राहतात. 1 to 10 करायचे तर पहिली व्हॅल्यू आहे 1 म्हणून आय इज इक्वल टू 1 to n. टू n म्हणजे कोणती पण व्हॅल्यू, किती नंबर प्रिंट करायचे किंवा 1 ते 10 नंबरची सम करायचे म्हणून काय दिले 1 to n. n म्हणजे कोणता पण नंबर. आय इज इक्वल टू 1 to n. मॉड्यूल त्याच्या आतमध्ये जे काही स्टेटमेंट असेल ते मॉड्यूल आणि एंड ऑफ अ लूप. फॉर लूप जोपर्यंत आपली ही कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत तुमचं मॉड्यूल एक्झिक्यूट होणार आणि किंवा स्टेटमेंट प्रिंट होणार आणि जेव्हा कंडिशन तुमची फॉल्स येईल तेव्हा तुमचं रिपिटेशन स्टॉप होणार. सेम इथं लिहिलंय आयची व्हॅल्यू 1, देन एकदाच इनिशियलाइज होते ती कंडिशन चेक केली जाते 1 आय लेस दॅन n म्हणजे कोणता पण नंबर. मग जर कंडिशन ट्रू असेल म्हणजे यस तर ते मॉड्यूल एक्झिक्यूट होतं. मॉड्यूल एक्झिक्यूट झाल्यानंतर परत आयचं इन्क्रीमेंट होते. इन्क्रीमेंट झाली की परत कंडिशन चेक केली जाते. परत कंडिशन ट्रू असेल परत ते काही स्टेटमेंट असेल ते तुमचं प्रिंट होतं, परत इन्क्रीमेंट केलं जातं. असं कुठपर्यंत लूप रिपीट होणार आहे जोपर्यंत तुमची कंडिशन फॉल्स येत नाही तोपर्यंत. मग तुमची कंडिशन फॉल्स म्हणजे नो आली की काय होणार आहे, लूप बाहेर पडणार आहे, रिपिटेशन स्टॉप होणार आहे. इथून नोचा डायरेक्ट खाली इथं ह्याला कनेक्ट नाही करायचा, खाली क्लोज करायचा. ठीक आहे, हे आहे तुमचं रिपीट फॉर लूप. द लूप कंटिन्युअसली एक्झिक्युटेड टिल ए कंडिशन इज सॅटिस्फाईड and the condition is false, then loop stop the repetition. आणि लास्ट आहे आपला रिपीट व्हाईल लूप. मग रिपीट व्हाईल, रिपीट सेकंड आहे व्हाईल, रिपीट व्हाईल कंडिशन दिली जाते आणि
कोलन. ह्याचा सिंटॅक्स थोडासा वेगळा आहे. रिपीट व्हाईल कंडिशन कोलन मॉड्यूल म्हणजे व्हाईल लूप. कंडिशन जर ट्रू असेल तर त्याचं मॉड्यूल एक्झिक्यूट केलं जातं कुठपर्यंत, जोपर्यंत कंडिशन फॉल्स येत नाही तोपर्यंत. ह्याचा फ्लो चार्ट बघा. कंडिशन मॉड्यूल एस असेल तर काय होणार आहे आपलं आणि नो असेल तर बाहेर पडणार आहे. बघा कंडिशन जर ट्रू असेल एस असेल तर ते मॉड्यूल एक्झिक्यूट केलं जातं. परत मॉड्यूल एक्झिक्यूट झालं की काय होणार आहे, परत इन्क्रीमेंट डिक्रीमेंट काय जसं फॉर लूप सारखंच होईल तसं होईल. परत कंडिशन चेक केली जाते. परत कंडिशन ट्रू असेल परत एस आणि परत मॉड्यूल एक्झिक्यूट होणार वन बाय वन. हे रिपिटेशन कुठपर्यंत जाईल ना, जोपर्यंत आपली कंडिशन फॉल्स म्हणजे नो येत नाही तोपर्यंत. कंडिशन नो आली की तो लूपच्या डायरेक्ट बाहेर पडणार, इथून डायरेक्ट बाहेर पडणार. ठीक आहे, हे आहे आपलं रिपीट व्हाईल सिंटॅक्स आणि फ्लो चार्ट. मग तुम्हाला कंट्रोल स्ट्रक्चरचे सिंटॅक्स आणि फ्लो चार्ट आणि एक्सप्लेनेशन विचारतात. मग हा हिअर मॉड्यूल इज, हे जे मॉड्यूल आहे ते एक्झिक्युटेड होणार रिपीटेडली अंटिल द कंडिशन इज सॅटिस्फाईड. जोपर्यंत आपण दिलेली कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत हे मॉड्यूल रिपीटेडली एक्झिक्यूट केलं जातं. ज्या वेळेला कंडिशन फॉल्स असेल त्यावेळेला रिपीटेशन स्टॉप होणार. ठीक आहे, हे 3 होते आपले सिक्वेन्स लॉजिक, सिलेक्शन लॉजिक, इटरेशन लॉजिक. सिक्वेन्स वन बाय वन मॉड्यूल एक्झिक्यूट केलं जातं सिक्वेन्शियली वन आफ्टर अनादर. नेक्स्ट होतं सिलेक्शन लॉजिक जे आपलं इफ आणि इफ एल्स पद्धतीनं होतं, ज्याला म्हटलं जातं, आपण 2 टाईप त्याचे बघितले, सिंगल अल्टरनेटिव्ह, डबल अल्टरनेटिव्ह, इफ एल्स. आणि लास्ट आहे इटरेशन लॉजिक, त्याचे 2 टाईप, रिपीट फॉर, रिपीट व्हाईल. ठीक आहे,